अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माझे वास्तव्य करीत आप्पाटोळ झाले भक्त तेथींची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कलकोटाची अर्धमार्गावरून टोळांशी मागे परतणे भाग पडे टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेविकांनी परिणच मानले त्या तेथोनी निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर योग याकदिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ तेपासून दयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभार परमज्ञानी असती जे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात फसरली लोकांमाजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येते विख्यात पातले वार्ता ऐसी एकोणी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत आहे आजवरी झाले नाही आता जाऊनी लवला ही भेटू तया यतीवर्या परी ते के अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काने हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तोच येतीवरती पुढे ठेले सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदली समजती पावले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराय इथे श्री स्वामी चरित्र सारांकृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गूढ श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।